विठ्ठलाची आई टाकते आई कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याच्या आधी अल्पसा परिहार तो असा या इंद्रायणी नदीच्या तीरावर नांदत असणारी अलंकापुरी नगरी आणि त्याच नगरीमध्ये असणारी भीमाशंकर धर्मशाळा. त्या धर्मशाळेमध्ये गेले 2 वर्ष झालं मी शिक्षण घेत आहे. जे काही माझं शिक्षण झालं आहे त्याचा आज तुमच्या सर्वांपुढे मांडण्याचा योग आला. आणि आज खरं म्हटलं तर एकादशी बी आहे. त्या एकादशीच्या निमित्ताने मी कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. या मृत्यूलोकात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा अगदी सहजतेने उद्धार करून देण्यासाठी माऊली ज्ञानोबांनी हरिपाठ केले. वारकरी तर दिवसभरात एकदा तरी हरिपाठ गात असतात, म्हणत असतात. आणि जो कोणी दिवसभरात हरिपाठ किंवा काकडा म्हणत असतो त्यालाच वारकरी म्हणतात. याच्याही पुढे माऊली ज्ञानोबा सांगतात, हेही ज्यांना जमत नाही त्यांनी काय म्हणा, त्यांनी फक्त म्हणायचं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि असा जो कोणी म्हणेल त्याची पुण्याची गणना कोण करी, त्याचं पुण्यच मोजता येणार नाही. इतकं पुष्कळ असं पुण्य त्याच्या पत्रात करू. इतका सोपा भक्तीचा मार्ग माऊली ज्ञानोबांनी सांगितला. तरी पण माणसं भक्ती करायला तयार नाही. आपल्याला ज्या विधात्यांनी या मृत्यूलोकात माणूस म्हणून जन्माला घातलं ना, त्या विधात्यांची आपण भक्ती केली पाहिजे. ज्या ईश्वराने आपल्याला मृत्यूलोकात जन्माला घातलं ना, त्या देवाची आपण भक्ती केली पाहिजे. भक्ती करावी हे ज्ञान फक्त माणसाच्याच ठिकाणी आहे. इतर कोणत्याही प्राण्याला सांगितलं आपण भक्ती करीत जा, करणार आहे का? नाही. उदाहरणार्थ एखाद्या वाघाला सांगितलं रोज कीर्तनाला येत जा, प्रवचनाला येत जा, येणार आहे का? नाही. एखाद्या गाढवाला सांगितलं रोज हरिपाठाला येत जा, भजनाला येत जा, येणार आहे का? नाही. त्यांच्या ठिकाणी हे ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही करिता एक वळती, अंधा वैर पांगवती. पक्ष्यांच्या प्राण्याच्या अन्य जीवजंतूंच्या ठिकाणी हे ज्ञान नाही. ते फक्त जन्माला येतात आणि मरतात. पण माणसाला हे माहीत आहे की त्या देवाची भक्ती केली पाहिजे. मग तुम्ही समोर बसलेली मंडळी म्हणते मग आम्ही काय भक्ती करीत नाही का? हो, आपण भक्ती करतो. पण माऊली ज्ञानोबा सांगतात आपल्या भक्तीत आणि संतांच्या भक्तीत फरक आहे. माऊली ज्ञानोबा यांनी जी भक्ती केली किंवा अन्य संतांनी जी भक्ती केली त्यात फरक आहे. आणि आपण जी भक्ती करतो त्यात फरक आहे. तुम्हाला आपली भक्ती आणि संतांची भक्ती सांगतो. अगोदर संतांची भक्ती सांगतो. नामदेवरायांचे वडील दामा शेट्टी काही कामानिमित्त बाहेर गावी जात असताना त्यांनी त्यांच्या धर्मपत्नीला म्हणजेच नामदेवरायांच्या आईला सांगितलं की नामदेवरायाला देवाकडे नैवेद्य घेऊन लाव. 5 वर्षाचे नामदेवराय झोपेतून उठले आणि आंघोळ केली. तोपर्यंत नामदेवरायांच्या आईने नैवेद्य बनवला. एका हातात नैवेद्याचं ताट आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन नामदेवराय मंदिराकडे निघाले. मंदिरामध्ये आले, नैवेद्याचं ताट ठेवलं आणि श्लोक म्हणायला सुरुवात केली. आणि असं म्हणून नैवेद्याच्या ताटाला पाणी फिरवलं आणि देवाला नैवेद्य खायला सांगितलं. पण तुम्ही मला सांगा, मूर्तीच्या रूपात असणारा देव कधी नैवेद्य खाईल का? हो, नाही खाणार. मूर्तीच्या रूपात असणारा देव काही नैवेद्य खाणार नाही. 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, पण देव काही नैवेद्य खायला तयार नाही. नामदेवरायांनी देवाकडे हट्ट झाला. तुम्हाला 3 हट्ट सांगतो. पहिला म्हणजे राजा हट्ट. राजाने हट्ट केला ना तो पुरोहित लागतो. दुसरा म्हणजे स्त्री हट्ट. तर माझं काही लग्न झालेलं नाही, पण मला अनुभव आलेला आहे. मी मामाच्या गावाला गेलो होतो तेव्हा
येणार नाही. मामीने चपात्या जाळायला सुरुवात केली, पोरांना हाणायला सुरुवात केली, भांडी आपटायला सुरुवात केली. मग मामाच्या लक्षात आलं. मामा मामीला घेऊन मग गावात गेले आणि मामीला साडी घेऊन दिली. हा झाला स्त्री हट्ट. आता तुम्हाला बाल हट्ट सांगतो. जसा नामदेवरायांनी देवाकडे केला तसंच एका मुलाने त्याच्या आजोबांकडे केला होता. त्या मुलाने काय हट्ट केला होता? त्या मुलाने त्या मुलाला एक ऊसाचा ट्रॅक्टर दिसला. ते ट्रॅक्टर बघून त्याने त्याच्या आजोबाला सांगितलं, बाबा मला ऊस खायचा आहे. पण बाबा म्हणले, बाळा तो आपला नाही, तो लोकांचा ऊस आहे. पण बाळाने हट्ट धरला. मग आजोबांनी ऊसाची गाडी थांबवली आणि विठ्ठल आणि त्यातलं एक टिपरं काढून बाळाला दिलं. त्या बाळाने काही खावा का नाही. बाळ बाबाला म्हणायला लागले, बाबा मला असं नको, मला बारीक पाहिजे. त्या बाळाच्या बाबाने ऊस बारीक करून दिला. आता यांनी खावा करायला तो परत म्हणायला लागला, बाबा मला होतं तसंच पाहिजे. हा झाला बाळ हट्ट. विठ्ठल तसंच नामदेवरायांनी देवाकडे हट्ट धरला. पण देव काय करत असतो? भक्ताची परीक्षा पाहत असतो. तसा देव नामदेवरायांची परीक्षा पाहत होता. पण नामदेवरायांनी देवाला सांगितलं, देवा तू जर नैवेद्य खाणार नसतील ना तर मी माझे डोकं आपटून तुझ्या चरणावर आपटून माझे प्राण त्याग करेन. पण देव नैवेद्य खायला तयार नाही. शेवटी नामदेवरायांनी डोकं आपटायला सुरुवात केली. डोक्यातून येणाऱ्या रक्ताने आणि डोळ्यातून येणाऱ्या पाण्याने भगवंताचे पाय ओले झाले. भगवंताला घाम फुटला. आतापर्यंत असं फक्त मी कुठेच बघितलं नाही. मूर्तीच्या रूपात असणारा भगवंत साक्षात नामदेवरायांच्या समोर सगुण रूपात प्रकट झाला आणि नामदेवरायांच्या डोक्याखाली हात ठेवला आणि नामदेवरायाला डोकं आपटण्यापासून थांबवलं. पाषाणाची मूर्ती
3 ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी कधीच मोकळे हाताने जायचं नाही. एक म्हणजे देवाकडे, दुसरं म्हणजे संतांकडे आणि तिसरं म्हणजे आजारी असणाऱ्या पेशंटकडे. या 3 ठिकाणी कधीच मोकळे हाताने जायचं नाही. तसंच आपण देवाकडे जात असताना कमीत कमी नारळ गावाला घेऊन जातो. नारळ घेऊन गेल्यानंतर देवासमोर जातो. देवाला नारळ ओवाळतो आणि देवासमोर फोडतो. तो नारळ जर खराब निघाला, नासका निघाला तर आपण काय म्हणतो? देव पावला. नारळ पावळ झाला. आणि तो सगळा नारळ कुठे ठेवतो? तिथेच ठेवतो. तोच जर नारळ चांगला निघाला तर एखादा तुकडा देवाला ठेवतो, बाकीचा आपल्याला घेतो. म्हणजे खराब नारळ असला तर देवाला आणि चांगला असला तर एखादा ठेवला तर ठेवला देवाला, नाही तर बाकीचा सगळा आपल्याला. बघा अशी आपली भक्ती आहे. अरे तो देव फसायला काय वेडा आहे का? तर तो कोण आहे? चतुर शिरोमणी लावण्याची गाणी. तो चतुर आहे. तो कोणालाच फसणार नाही. म्हणजे आपली भक्ती फसवायची आणि संतांची भक्ती. नामदेवरायांचा दृष्टांत ऐकलं मगाशी. जमीन आसमानाचा फरक आहे आपल्या भक्तीत आणि संतांच्या भक्तीत. आपली भक्ती बाह्य स्वरूपाची दिखावपणाची आपली भक्ती आहे, पण संतांची भक्ती तशी नाही. निष्ठावंत संतांची भक्ती आहे. आपला जीव गेला तरी चालेल, पण संतांच्या भक्तीत कधीच कमी पडायचं नाही. माऊलींना बरे सांगतात, कितीही मोठे मंदिर असलं आणि मनात जर भाव नसेल, श्रद्धा जर नसेल तर त्या मंदिराचा काय उपयोग आहे का? नाही. बडे बडे मंदिर कैसे काम किया अगर भाव नहीं होगा. बघा मग, मनात जर भाव न ठेवता, श्रद्धा न ठेवता भक्ती केली तर तिचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला एक रामायणातला गोड दृष्टांत सांगतो, मग आपल्या लक्षात येईल की भाव ठेवल्यावर देव कसा प्रसन्न होतो. शबरी नावाची भिल्लाच्या मुळात जन्माला आलेली एक मुलगी होती. तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न करायचं ठरवलं. पूर्वीच्या काळी ना छोटा असतानाच लग्न करायचे. तसं तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न करायचं ठरवलं. लग्नाची तयारी सुरू झाली. अगदी 4-5 दिवसावर लग्न आलं. लग्नात जेवण द्यायचं म्हणून तिच्या बापाने 2-3 बकरे आणले होते. ज्या बकऱ्यांचा मृत्यू होणार होता त्याच बकऱ्यांमध्ये जिचं लग्न आहे ना, ती शबरी माता खेळत होती. तिने खेळता खेळता एक विचार केला, आता माझं लग्न होणार. लग्न झाल्यावर लोकांना जेवण म्हणून या बकऱ्यांचा प्राण जाणार. म्हणून तिने तिच्या बापाला विचारलं, बाबा या बकऱ्याला नका ना मारू. पण तिच्या बापाने जवळ घेतलं तिला आणि बापाने सांगितलं, बाळा असं करता येणार नाही, कारण आतापर्यंत जेवढी लग्न झाली ना त्या लग्नामध्ये आपण जाऊन खाल्लंय. मग आता आपल्याला असं करता येणार नाही. ती परत एकदा केलबणी आवाज म्हणते, बाबा त्या बकऱ्यांना नका ना मारू, आपण दुसरं काहीतरी जेवण करू ना. पण तिचा बाप काय ऐकत नाही. बघा, इतकी छोटीशी मुलगी तिच्या बापाला ज्ञान शिकवते. किती निर्मळ अंतःकरण आहे तिचं की आपल्यामुळे त्या बकऱ्यांचा प्राण जाईल. आणि खरं आपल्याला अधिकारच कोणी दिला त्या निष्पाप प्राण्याची हत्या करायचा. ज्या विधात्याने त्या प्राण्याला जन्माला घातले ना, त्या प्राण्याची आपण आपल्या स्वार्थासाठी मारतो. पण मरते वेळी त्याचा आत्मा आपल्याला तळटाट देत असतो, शाप देत असतो. काही माणसं खाण्यासाठी त्या प्राण्याची हत्या करतात, पण त्या प्राण्याची काही चुकी नसताना आपण हत्या करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या प्राण्याचा काही अपराध नसताना आपण त्याला मारतो ना, त्याचा बदला देव घेत असतो. बाकीच्या ठिकाणी अपराधी निर्दोष सुटतात, पण याच ठिकाणी देवाच्या न्यायालयामध्ये अपराधी निर्दोष सुटत नाही. तिथे वशिला चालत नाही. वशिला नाही, डायरेक्ट फाशीला. तिथे वेळ लागतो, पण डायरेक्ट निकालच लागतो. सत्याचा विजयच होतो. भगवान के घर देर है फिर अंधेर नहीं. आणखी एक हिंदीतून म्हण आहे,
जब देता है ना तब छप्पर फाड़ के देता है और जब लेता है ना तब चमड़ी उधार के देता है. बघा मग माळ न घालणारे आणि घातल्यानंतर कोरोनामध्ये काढणारे बऱ्याच जणांनी कोरोनामध्ये माळ काढले. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच जणांनी कोरोनामध्ये माळ काढल्या. मग असं वागल्यानंतर देव काय करेल ज्याचं त्यानेच बघायचं. कोणाला कुठे कसं जन्माला घालायचं, कोणाला कुठे कसं संपवायचं, कोणाला हे ज्याच्या हातात आहे ना त्याला आपण काय म्हणतो, देव म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय गोड ओवी लिहून ठेवलेली आहे. जय जय वेटे भूत ते ते वाणी जय भगवंत हा भक्ती योग निश्चित प्राण झाला कुठेही कोणताही जीवजंतू दिसू द्या त्याला आपण भगवानच्या स्वरूप देवाच्या स्वरूपाने पाहिलं पाहिजे. वेगळं पुण्य करायची गरज नाही. आपल्यामुळे एखाद्या प्राण्याचा जीव जाईल हे शबरी मातेला पटलं नाही. शबरी मातेने लग्नाच्या आदल्या दिवशीच शबरी माता जंगलामध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी लग्नासाठी तिच्या आई वडिलांनी खूप शोध घेतला पण शबरी माता कुठेच भेटली नाही. ती एका झाडावर जाऊन बसली होती. ते मार्तंड ऋषीच्या आश्रम होते. ती रोज खाली यायची आणि झाडून घ्यायची. मार्तंड ऋषीचे शिष्य आणि मार्तंड ऋषीच्या वाटेत जायचे ना ती वाट आणि मार्तंड ऋषीचा आश्रम झाडून घ्यायची. मार्तंड ऋषीने वाटलं आपले शिष्य काही सुधारले की नाही. एक दिवशी शबरी माता झाड असताना मार्तंड ऋषीला जाग आली. मार्तंड ऋषीने बाहेर येऊन बघितलं तर शबरी माता झाडीत होती. मार्तंड ऋषी शबरी मातेच्या जवळ गेले आणि तिला आपला परिचय विचारला. तिने सर्व घडलेली हकीकत मार्तंड ऋषीला सांगितली. मार्तंड ऋषीने तिचा आपली मुलगी म्हणून स्वीकार केला. एक स्त्री आश्रमावर आल्यामुळे मार्तंड ऋषींचे शिष्य मार्तंड ऋषीला सोडून निघून गेले आणि शबरी मातेने मार्तंड ऋषींची आपले वडील म्हणून सेवा केली. वडील म्हणून सेवा केली आणि शेवटी मार्तंड ऋषींचा अंतकाळ जवळ आला आणि मार्तंड ऋषींनी जाता शबरी मातेला आशीर्वाद दिला की तुला देवाकडे जायची गरज नाही. साक्षात देवच तुझ्या भेटीला येतील. जय
दृश्य पाहून किनच आली. त्यांना कसतरी व्हायला लागलं. पण रामप्रभूने मागचा पुढचा विचार न करता शबरीमातेचे अंतःकरण पाहून मुष्टीबोर खाली. बघा मग, सामान्य असणारी शबरीमाता पण तिच्या भक्तीच्या जोरावर साक्षात जगाचा मालक रामप्रभू तिच्या भेटीला आले. आणि मनात जर भाव असेल, श्रद्धा असेल तर देव नक्कीच भेटणार. आपल्यासारखी वरवरची भक्ती नाही. तुम्ही म्हणता मग महाराज आमचे आरोप लावतात नाही, आरोप लावित नाही. तुम्हाला एक अलीकडच्याच काळात एक दृष्टांत सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. अलीकडच्या काळात एक दृष्टांत सांगतो. तुम्ही कोरोना डोळ्याने बघितलं नाही. कोरोनामध्ये कोणी कोणाच्या जवळ जात होतं का? कोणी कोणाच्या जवळ जातही नव्हतं आणि कोणी कोणाला भेटायला जात नव्हतं. कोण काही मेलंय का कोणालाच काय झालंय कोणालाच काही माहित नव्हतं, कारण रोग असा होता. नाशिक मधल्या एक माणसाला बी कोरोना झाला, पण त्याला त्याच्या पैशाच्या जोरावर, संपत्तीच्या जोरावर वाचता आलं नाही. त्याला कोरोना झालेला कळाल्यावर तो नाशिक जवळच्या चांदवडला निघाला. त्याची 4 चाकी गाडी घेऊन काही पैसे घेऊन चांदवडला निघाला. चांदवडच्या तालुका हॉस्पिटलमध्ये गेला. तिथल्या डॉक्टरांना त्याने विचारलं की मला बेड उपलब्ध करून द्या, पण डॉक्टरांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. त्यांनी परत डॉक्टरांना एकदा विनंती केली, तुम्हाला पाहिजे तितके पैसे देतो, पण मला काय करा, बेड उपलब्ध करून द्या. पण डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितल्यावर त्याने आपली स्वारी सिन्नरकडे वळवली. त्याला वाटलं तिथे तरी एखादा बेड उपलब्ध असेल. तो सिन्नरमध्ये गेला आणि तिथेही तीच परिस्थिती. त्याने डोक्यालाच हात लावला. त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून एकदा विचारण्यासाठी ताकद लावली. त्याने तिथल्या डॉक्टरांना आणि स्टाफला विचारलं, पाहिजे जितके पैसे देतो, पण मला काय करा, बेड उपलब्ध करून दे. तिथल्या डॉक्टरांनी हात वरती केले, पण त्यांनी खूप विनंती केली. डॉक्टर म्हणाले, एखाद्या पेशंटची असलीच इच्छा तर आमची काहीच हरकत नाही. तू परत त्या जिथे बेड आहेत ना त्या हॉलमध्ये गेला. सगळे लाईनीत बेड होते, सगळे पेशंट झोपलेले होते. तो प्रत्येक पेशंटकडे जायचा आणि म्हणायचा, दादा मी तुम्हाला पाहिजे तितके पैसे देतो, पण मला काय करा, बेड मला बेड द्या. पण तुम्ही मला सांगा, बेड कोणी देईन का? इतका असं भयंकर रोग असल्यामुळे कोणीच द्यायला तयार नाही. त्याला एका बेडवर एक भिकारी दिसला. तो त्या भिकाऱ्याकडे गेला. त्या भिकाऱ्याला म्हणला, तू आयुष्यभर जितके भीक मागशील ना त्या दुप्पट तिप्पट पैसे मी तुला देईन, पण मला काय कर, बेड मोकळा करून दे. आता ते इतका गरीब भिकारी असून तो बेड देईन का? नाही देणार. त्यांनी मनात विचार केला, आपण जर याला बेड दिला आणि याने आपल्याला पैसे दिले, आपण बाहेर गेलो आणि आपल्या त्या रोगामुळे आपलं बरं वाटत झालं तर काय होईल? त्यांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. त्यांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं, उलट बेड हिसकावून घेऊ नये म्हणून त्यांनी बेड आवळून धरला. हो बघा कोरोनाच्या काळात इतकी माणूस की कोणालाच कोणी विचारित नव्हतं. तो शेवटी त्याच्या गाडीजवळ गेला. गाडीत जाऊन बसला आणि रडायला लागला. रडत होता. रडून झाल्यावर त्यांनी पैशाचं गाठोडं उशाला घेतलं आणि तिथेच मरण पावला. 2 दिवसानंतर का गाडीतून वास यायला लागला म्हणून बघितलं तर तो माणूस मरण पावला होता. हो बघा, त्याला त्या पैशाच्या जोरावर, साधारण संपत्ती जोरावर वाचता आलं नाही. त्यालाच काही कोणालाच वाचता येणार नाही. डॉक्टर लोकांनी काही माणसांना सल्ले दिले, जर या रोगातून वाचायचं असेल तर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असली पाहिजे.
रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी आपल्याला तुम्हाला गळ्यातल्या माळा काढावं लागतील. भरपूर लोकांना सल्ले दिले आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून गळ्यातल्या माळा काढल्या. लोक ते खायला सुरुवात केली, माणसाला खायला सुरुवात केली. काही चांगल्या माळकऱ्यांनी शेजारी पाजारी नातेवाईक मरताना पाहून त्यांनी सुद्धा माळा काढल्या. ज्यांनी कोरोना रोग आणलाय त्याच्या सत्तेशिवाय इथलं कोणतीच प्रक्रिया घडू शकत नाही. ते देवावर निष्ठा न ठेवता डॉक्टरांवर विश्वास ठेवला. विठ्ठल 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 का तर या रोगातून वाचण्यासाठी, या मृत्यूतून वाचण्यासाठी. मृत्यू लोक जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस मरावंच लागणार आहे. इच्छा नसली तरी मरावं लागणार आहे. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. बाळ जन्माला आलं ना त्याची वाटच बघत असतो काळ. आणि मग आपण माळा काढल्यानंतर आणि मांसाहार केल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढल्यानंतर वाचणार त्याच्यावर विश्वासच कसा ठेवला. भल्या भल्याला जावं लागले आपला अवतार करून. तिथे कोणालाच राहता येत नाही. गेले दिगंबर काही न करता फक्त देवाची
भक्ती केली आणि ते पण ओरिजिनल भक्ती केली, आपल्या सारखी डुप्लिकेट भक्ती नाही केली, नुसती ढिकाऊपणाची भक्ती केली नाही. हे ज्ञानोबाई अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो.
ज्ञानदेव भरे हरि जपा करणे हरि जप दोन शब्द बोलत आहे, नीट लक्ष देऊन ऐका. आपली विशेष म्हणजे माईक सिस्टीमवाले ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांची अतिशय उत्कृष्ट प्रकारची माईक सिस्टीम आहे. आपले गायनाचार्य दिनेश महाराज काटे आणि केशव महाराज भोळे यांनी गायनाला खूप चांगली साथ दिली आणि आपले मृदुंगाचार्य सागर महाराज दराडे यांनी कीर्तनरूपी सेवेला साथ दिली आणि आपल्या विशेष म्हणजे टाळकरी विनेकरी यांनी सुद्धा साथ दिली. एवढं बोलून कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो.